चावला. नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आवरून वगैरे सगळं झालं आहे माझं. सो आत्ता आपण निघूयात आणि आज मी तुम्हाला अख्खं जे जॅपलूप आहे, जॅपलूपमध्ये सगळं काय काय आहे, किती घोडे आहेत, अजून बाकी कुठले कुठले प्राणी आहेत, हे मी सगळं तुम्हाला दाखवेल आहे. जिथे तुम्ही वेगवेगळे प्राणी बघू शकता. त्याच्यानंतर आपण त्यांना फीड पण करू शकतो. बरेच प्राणी आहेत. तर मित्रांनो, हे आमचे नागेश दादा आहेत. तर हे आमचे पेडिंग फार्मचे हेड माणूस आहेत. ह्यांच्या इथून सगळी सूत्र हालतात आमच्याकडं. पोटात दुखायचा. मी मोबाईल धरू ना, तुम्ही तिघे जण चालणार. नाही नाही, सगळी जण आहे ना. मी मोबाईल धरायला आहे ना. सगळ्यांची तोंड दिसली पाहिजे डायरेक्ट. मी तुला म्हणायला लागेल कॅमेरामॅन नाजी मुल्ला के साथ मी का नाजी मुल्ला आहे. सो तर आत्ता आम्ही पेटिंग फार्ममध्ये आलो आहे. सो मी आज तुम्हाला अख्खं जॅपलूप जसं मी फिरवणार आहे. तर आता जे काही प्राणी आहेत ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आहे. तर हे आपले इथले सगळे अख्ख्या पेटिंग फार्मचे मॅनेजर आहेत. जे सगळं घोडा आणण्यापासून, घोडा नाही आहे का तुमच्याकडं, गाढव आणण्यापासून गाढव देण्यापर्यंत सगळं काम यांच्याकडे आहे. सो यांच्याकडं गाढव का लय बरेच प्राणी आहेत. पक्षी, प्राणी, सगळे कुठले कुठले प्राणी आहेत ना, बरेच प्राणी. सो मी तुम्हाला दाखवतो आता की कुठले प्राणी आहेत. चला नागेश होता. कुठून सुरुवात करायची आपण? आता ते सांगतील ना, मॅनेजर सांगतील. चला. जॅपलूप इक्वेशन सेंटर प्रायव्हेट लिमिटेड. ओ माय गॉड, गाडी आहे का लगेच मुद्दाम यांनी मोठे नाव घेतले इथे. हां, तर आत्ता आपण ते कुठले पक्षी आहेत हे? कोकिटल्स. वा, आजा आजा आजा. वा, नाही, ही एरिया पण अशा पद्धतीने बनवलेली आहे की बर्ड्स बाहेर पळून जायला नाही पाहिजे म्हणून. हां हां, म्हणून दोन. म्हणून दोन डोर. हां हां हां, बरोबर बरोबर. तरीच मी म्हणलं दोन दरवाजे काय आहेत. असा जीव लावा. ओळखीचा माणूस मिळाला. ओळखी बघ ना डायरेक्ट. फक्त वरतून कुणी हागू नका म्हणजे झालं. कॉकिटेल्स नाव आहे आणि हे कॉकिटेल ना. बसून घ्या. तर हे आफ्रिकन लव्ह बर्ड्स आहेत. आई शपथ, हे वाले आफ्रिकन लोक हे वाले आहेत का? अच्छा, हे आफ्रिकन लव्ह बर्ड्स आहेत. आईला बाहेर येतो. महादेव सरांच्या हातावरती आले बघा. अरे बघू द्या इकडे जरा. तुमच्या बी हे इकडे आहे ना. हे हा हा, आई शपथ. हा गाव यो. आईला हाताला बार. आईला भारी. पैसे वसूल आहेत पण इथं. ये थांब, तिकडे बघ ना, तिकडे बघ ना, पावतोय. तोच पीस मारू नको म्हणजे झालं मला. तर ये थांब, शांत बस शांत बस. मी हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय. हे काय ते खायचं, काय ते राळ म्हणतो आपण. अच्छा, आणि ते सोडून खात आहेत का? हळूहळू पावते. नीट बघितलं ना, हां, एवढा छोटा जागा आहे त्याचा तो तोडून खातोय ना. हा, तेच मी म्हणलं. हे ना, आता जर तुम्ही नीट बघितलं तर ते टल्फर प्रॉपर आहे ना, सोलून एकदम व्यवस्थित टल्फर सोलून खाता येतं. सो हा जॅपचा मिस्टर टर्की आहे आणि जे मी रायडिंग करतो दररोज, सो ते मी ह्या ग्राउंडमध्ये करतो. तर गाईस, डॉटेड वाला आहे नागेश हिचं नाव काय ठेवलं? हिचं नाव अनिता. सो का हिचं नाव अनिता ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता अनिताला. इथं हा, इथं ह्याची बुकिंग असं आहे. हा, झाड जर हरलं तर पैसे परत. हे भारी होतं. सो इथं वरती, आणि गाईज हे वरती ट्री हाऊस एकदम मस्त भारी केलं आहे. सो इथून डिरेक्टली अख्खा घोडे तिकडे पळत आहेत, रायडिंग चालू आहे, सगळा त्याचा व्ह्यू येतो. आता कुठं चालू आहे दादा आपण? आता परत आपण, ही कुठले तरी वेगळे पक्षी आहेत. काय यांचं नाव? ते आहेत लवबर्ड, बजरीगर आणि बजरीगर्स. भरपूर आहेत. भरपूर आहेत का मिक्स? चला इकडे. काय खायला आहे का याला? नाही खाणार तू. किती मस्त होणार त्याच्या अंग.
कलर पण भारी आहेत ना, शेपटीवरती वेगळे कलर त्याच्या. आणि त्याचे केस पण आहेत ना, मेल आहे का? मस्त बघशे केवढा हा. त्याच्या अंगावरतीच माझ्यामध्ये 5-6 कलर तरी व्हेरिएशन असतील, 5-6 कलरचे. परत शेपटीला एक वेगळी डिझाईन आहे आणि हेअरस्टाईल पण भाईने केली आहे त्या. याचं इथे घर पण केलं आहे नागेश दादांनी. आणि इथे त्यांनी अंडी पण दिली आहेत. एक तर काय करतं ह्याच्यामध्ये ह्या पक्ष्यांमध्ये एक पेअर आहे ना, हां सगळे आपापलं एक 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 घर चूज करतात. हां तर ह्याच्यामध्ये चूज केलं बघा त्यांनी, त्याच्यात एक हां. हे नवरा बायको राहतात दोघं जण. बापरे, मला त्यांची नखं एवढी बेकार लागत आहेत, खूप जास्ती नखं लागतात. आणि हो 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 अरे 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 अजून आहे हे भांडतात, हे दोघं भांडतात. या दोघांची भांडणं बघा, या दोघांची भांडणं बघा. हा खांद्यावर वगैरे बघा. माझं यायचं सोबत बाहेर. ना इमूज आर हिअर, हे चावायचे नाहीत ना, तोंडावरून तरी वाटते मला हे धरेल. यातले मेल फिमेल कुठले आता? तो मॅगी आहे, त्याच्या डोक्यावरती कर्ली आहेत ना, हां तो मॅगी आहे आणि ही शॅगी आहे. हा मेल आहे तो फिमेल आहे. अच्छा, हा मेल आहे आणि हा फिमेल आहे. डोक्यावरती कर्ली आहे. तर आत्ता तुमच्या सगळ्यांचा आवडीचा जो प्राणी आहे ना, तिकडे चाललो आहे आम्ही. अयो आलं डेंजर आहे. केवढा आहे हा? हा जवळजवळ 250 किलोचा असतो. 250 किलोचा? 100%. एवढा असेल? 350 किलो पर्यंत. बापरे. जनरेशन इकडे कोण खाईना तो जनरेशन. मित्रांनो, ही त्यांची ही एकसाथ झालेली पिल्ल आहेत एवढी. 9 झाली ती. ही त्यांचे त्या दोघांची पिल्ल आहेत. ही यायला भारी. साईडला गिनी पिग्स आहेत. तुम्ही तुम्हाला आतमध्ये नाही जाऊ शकत, सो इथूनच दाखवेल मी तुम्हाला. सो हे बघू शकता. तर आत्ता आम्ही आलो आहे इथे, जिथे मी लंजिंग त्या दिवशी देत होतो गेटा फिक्सला, तिकडे आलो आहे. कारण की आत्ता ह्यांच्या घराची साफसफाई चालू आहे. सो आत्ता ह्या बकरी, त्याच्यानंतर त्या गाई, त्या मी बोललो ना तुम्हाला साऊथच्या कुठल्या गाई त्या, पंगनूर हां पंगनूरवाल्या त्या तिकडे दिसतात तुम्हाला. त्या पंगनूर आहेत आणि इथेही गाढव आहेत. सो आत्ता तरी ह्या सगळ्यांना एकत्र ठेवलं कारण की तिकडे त्यांच्या घराची साफसफाई झाली आहे. वा, हे मस्त आहे, किती मस्त बघा. वा 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 वा, मस्त दिसतं एकदम. सो इथे पण एक आहे. मी खाली बसलोय. हा ए बाई, तू कशाला मारते तिला? ही लिटरली ह्या माझ्या ओय ओय पप्पीच बी नको एवढं काय करते तिलाही भारी वाटतं. ही माझ्या आहे ना, कुठे लागते ही प्रॉपर माझ्या कमरेला पण नीट येत नाही आहे, कमरेच्या पण खाली. आणि या दूध वगैरे सगळं देतात. तर तुम्ही हे ह्यांना ब्रीड ह्यासाठी गेलं होतं मेन म्हणजे की घरात ठेवता येईल तुम्हाला सिटीमध्ये सुद्धा. चलो, गाढवांना भेटायचं आहे का तुम्हाला? गाढवांना पण भेटत. लात नाही ना मारायची फिरून? कॅन्डी इकडे आगी, इकडे आगी, इकडे. सो हे गाढव आहेत, तुमचा आवडीचा प्राणी. ह्याचा ढुंगण का बाहेर आलंय तिचं का? नागेदादा म्हणतात जिमला जाते ती. ही कुठली बर्ड, हे ब्रीड आहे? याची ब्रीड आहे ग्रेटर सल्फर क्रेस्टेड ऑस्ट्रेलियन कॉकॉडी.
अगर तुम्ही एक दिवस घालवला असेल, एक दिवस नाही जास्तीच अभ्यास करायला, नाव लक्षात करायला. 12 वर्ष घालवली त्यांच्यापेक्षा अजून काय घालवलं. हा टेन्झिंग आहे गाईज. बोलतो वगैरे मस्त पैकी. बोलतो? हा वरती जाऊन मस्त आहे ना, तर त्याला हातावरती वगैरे घेतला हॅलो टेन्झिंग वगैरे म्हणतो. हा का? ए कुठं चालला तू? टेन्झिंग टेन्झिंग कमी आहे. हे इकडे नहीं बोलता है आपलं बोलतोय जीप जड आहे त्याची. ड्रग्स जीप जड आहे. वो जुबान हॅलो काय टेन्झिंग काय नाही तुझं? सिटी ओय! चावला. चावत नाही. शो युअर विंग्स. विंग्स दाखव पावट्या. गुड बॉय. पप्पी दे. नागे दादांना पप्पी दे. हे टेन्झिंग. हॅलो चला शिकव ना. सगळे आत्ता प्राणी मस्तपैकी सगळे बघून झाले. प्राणी पक्षी जे काय असेल ना ते सगळे मस्तपैकी बघून झालेत आमचे. सो आजचा ब्लॉग ते आपण इथेच एंड करूयात. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू अँड टेक केअर.